दिल्लीतील जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सांगलीत शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले। सांगलीच्या जुना स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर युवा आणि संवेदनशील नागरिकांच्या वतीनं हे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी करत शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक हक्क असल्याचे सांगितले। तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर होऊ नये, मतभेद व्यक्त करण्याच्या अधिकाराचा सन्मान राखला जावा आणि लोकशाहीचा आवाज दडपला जाऊ नये अशी भूमिका उपस्थितांनी मांडली। या आंदोलनात मुनीर मुल्ला, अक्रम शेख, डॉक्टर संजय पाटील, टिपू इनामदार, उमर गवंडी, हनीफ दफेदार आणि सोहेल मुजावर यांच्यासह अनेक युवा व संवेदनशील नागरिक सहभागी झाले होते। यावेळी उपस्थितांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला आणि लोकशाही व संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचे आवाहन केले। दिल्लीत जंतर मंतरवर गेल्या 20 दिवसापासून सोनम वांगचुक हे देशात जे नीट पेपर फुटीचं प्रकरण झालं त्याबद्दल केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन गेले 20 दिवस उपोषण आंदोलन करीत होते। आजच्या 21व्या दिवशी पहाटे दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळी जाऊन त्यांचं आंदोलन रोखलं। त्यांना जबरदस्तीने उचलून त्यांना रुग्णालयात हलवलं आणि हा हुकुमशाहीचा प्रकार आहे, हा पोलिसांचा दडपशाहीचा प्रकार आहे आणि ही दडपशाही दमनशाही जी केंद्र सरकार थ्रू दिल्ली पोलीस करीत आहे त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी येथे सांगलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी जमा झालेलो आहोत आणि आम्ही केंद्र सरकारच्या आणि दिल्ली पोलिसांचा निषेध व्यक्त करीत आहोत।